काय प्रकार आहे सर? या तनवानी आणि भोंडवे पाटील स्कूलच्या ग्रँडवाल्या शिक्षिका आहे. प्रचाराचं पॉम्पलेट वाटत दुकानात लोकांच्या घरी जाऊन फिरत आहे. हे कितीपत योग्य आहे? यांची ड्युटी शासनाने पगार यांना मुलांना शिकवायसाठी दिलेला आहे. आम्ही वारंवार सभेतून यांना विनंती करतोय किंवा मॅडम सर तुमचं हे काम नाही, तुम्हाला जर इतकंच राजकारण करायचं तर तुम्ही राजीनामे द्या आणि राजकारण करा, आमची काहीच अडचण नाही ना. पण तुम्ही सरकारला फसवताय, पालकाला फसवताय, विद्यार्थ्याला फसवताय, बाजारनगरच्या जनतेला फसवताय. आता त्या महिला भगिनी तुमच्या समोरच इथून कशा त्या मॅडम पळून गेल्या. तुमचं जर चुकत नाही ना, तुम्ही पळून का जाता? हा, तुमचं काम आहे विद्यार्थ्यांना घडवायचं, तुम्ही ते करा. मी परत एकदा विनंती करतो. महिला अधिकारी किती होत्या आणि कोणाचा प्रचार करत होते? त्या 6-7 महिला होत्या, मॅडम होत्या, ग्रँडेड स्कूल होत्या, ग्रँडेडच्या त्यांना ग्रँड मिळालेल्या स्कूलच्या शिक्षिका होत्या, काही नॉन ग्रँडेड होत्या. त्याचे मी व्हिडिओ फुटेज सगळे तुम्हाला देतो आणि याच्यावर मी निवडणूक आयोगाला विनंती करतो. आम्ही सगळा डाटा देतो. ह्या शिक्षकावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण आपला देश घटनेने चालतो. बाबासाहेबांनी जे संविधान लिहून दिलं त्या संविधानानुसार आपण चालतो. हे निवडणुकीचा हा उत्सव आहे. ह्या उत्सवाला गालबोट लावायचं काम ह्या मॅडम आणि शिक्षक करताय. आम्ही वेळोवेळी मागच्या काही दिवसापासून सांगतोय की हे लोकांचं वागणं बरोबर नाही, कारण तुमच्याकडे लोकांचा पाहायचा दृष्टिकोन, शिक्षक म्हणजे एक गुरु असतो. आपलं जीवन कसं जगायचं चांगल्या प्रकारे हे घडवणारे, संदेश देणारे ते असतात. आणि ते अशा खालच्या स्तराला जाऊन लोकांच्या प्रचार करताय आणि शासनाचा पगार घेताय, तर ही सरळ फसवणूक आहे. यांच्यावर गुन्हा दाखल आम्ही करणार आहे आणि आयोगाला सांगणार आहे की याच्यावर कडक कारवाई करा. कारण आम्ही विनंती करून थकलो. शेवटी नाही इलाजानं आता हे तुमच्या समोर आला. आम्ही तर सारखं सांगत होतो हे प्रचारात आहे. आज त्याचा प्रत्यक्ष तुमच्या सगळ्या समोर आमचे व्हिडिओ आहे, फोटो आहे. हे प्रत्यक्ष मतदार आहे. यांच्या दुकानात जाऊन पॉम्पलेट देऊन मतदान करा म्हणताय उमेदवाराला, जे शिक्षणाचे त्यांच्या शाळेचे अध्यक्ष आहे. मला काय सांगितलं नेमकं तुमच्यासोबत जे प्रचाराला आलते शिक्षका काय सांगत होत्या, कसं प्रचार करत होते? गोंडवे सरांचे प्रचार करत होते. कॉम्प्लीट दिलं मला फक्त एवढंच. फक्त त्यांनी हे केलं. पहिले 3 जणी आलत्या, नंतर मग 2 जणी आले परत. महिला नेमकं काय सांगा होत्या. आता पॉम्पलेट कसं, पॉम्पलेट त्यांच्या हातात नव्हते. एक काढून दाखवायचे, पॉम्पलेट ठेवून द्यायचे दुकानात. असं होतं त्यांचं, दुसरं काय नाही. तुमच्याशी काय बोलले वगैरे? नाही बोलले, जास्त नाही बोलले. तेवढंच फक्त पॉम्पलेट दिलं, एवढं मतदान करा फक्त, एवढंच बोलले त्यांनी. चालेल. मंदिरात उभं राहून सांगत होते की असं करू नका, पैसे घेऊ नका, लोकशाहीची हत्या करू नका. आणि सगळ्यात पहिले तलवार घेऊन, एखादं हत्यार घेऊन लोकशाहीची हत्या करायला तीच निघाली. लोकांना आव्हान करू राहिले, 1500 देतो, 1200 देतो, 2000 देतो. अहो तुम्ही समाजसेवा केली अशी हिवेळ तुमच्यावर आली नसती. तुमचे खोटे धंदे सगळे समोर आले, जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे. पण या मॅडम लोकांनी पण, सरळ लोकांनी पण विचार करायला पाहिजे की आपलं कर्तव्य काय. कर्तव्य प्रामाणिकपणे नाही बोल पाहिजे. हे शिक्षकच जरा खोटं बोलतात असेल तर विद्यार्थी कसे घडणार? आमचे इथले सगळे विद्यार्थी मोठं चालून सगळं खोटंच वागणार, खोटंच बोलणार. तर मी पालकांना विनंती करतो की तुम्ही पण याच्यावर विचार करावा की अशा शाळेत जर विद्यार्थीवर अशी संस्कार होणार असेल तर त्या शाळेत पाठवायचे की नाही पाठवायचे. आणि आमचा आरोप खोटा असेल तर आम्ही पुरावे देऊ राहिलो. या आरोप नाही, ही सत्यता आहे. बरं भाऊ, तुम्हाला आता काय माहिती कळली? काय तुमच्याकडे प्रचार करण्यासाठी जे महिला आल्या काय नेमके सांगत होते? आमच्या चौकामध्ये विनोद पाटील यांचे किराणा दुकान सतत माझ्या मेडिकलवर सुद्धा त्यांनी पॉम्पलेट वगैरे दिले आणि तुमची काय अजून काही जर अपेक्षा असेल तर ती सुद्धा करू असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. अपेक्षा म्हणजे काय? अपेक्षा म्हणजे पैसे घेऊन मतदान विकत घेणे. एवढं जर यांनी कामं केली, विकास मॉडची समजतात, शिक्षण मॉडची समजतात, तर शिक्षक म्हणजे लोक कामाला लावत आहे. याच्यापेक्षा निंदनीय काय आहे? जनता जागरूक झालेली साहेब. हे जे शिक्षकावर एवढं प्रेशराईज करून यांना प्रचाराला लावता हे चुकीचं आहे. यांनी असं केलं नाही पाहिजे. जनता यांना 7 तारखेला नक्की धडा शिकवणार. आपल्याकडून काय कारवाई व्हायला पाहिजे? आम्ही निवडणूक आयोगाला सर ह्या सगळ्या गोष्टी देणार आणि आयोगाला विनंती करणार. आमच्या नेत्या लोकांना पण सांगणार की बाबा जे चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आयोगाला पण विनंती करतो की याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मी हे सुद्धा आवाहन करतो की आमच्या कार्यकर्त्याने जरी अशी काही चुकीची का तुम्ही कारवाई करा, पण कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. मॅडम शिक्षक लोकांचं काही कामच नाही प्रचार करायचा. ते म्हणताय नाही आम्ही ड्युटीच्या, आता ड्युटी नाही, ड्युटी संपली. पण मला जितका कायदा कळतो तितका शासनाचा माणूस प्रचार करू शकत नाही, मला तितकं माहिती. हे लोक शासनाचा पगार घेऊन फसवणूक करताय. यांनी इलेक्शन लढत असो का दैनंदिन जीवनाचं काम असो,
फक्त फसवणूक आणि फसवणूक करूनच यांची कामाची पद्धत या आहे. संदर्भामध्ये वरिष्ठाला तुम्ही काही तक्रार 100% तक्रार करणार, रिसर करणार, कारण सगळा प्रकार तुमच्या समोर घडलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार. ते करण्यासाठी आम्ही आयोगाला सगळे पुरावे देऊन इमिजिएट हे झाले. याच्या व्यतिरिक्त पण अजून बऱ्याच शिक्षकाचे आमच्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे. त्या सगळ्या शिक्षकावर 100% कारवाई करणार आणि बजाजनगरला एका ढोंगी शिक्षक म्हणून आणि शिक्षिका म्हणून लोकांना, पालकांना विश्वासात घेता का आम्ही तुमची मुलं घडवणार आहे, ते 100% खोटं. हे खोटं बोलून या चुकीच्या गोष्टीत येत आहे. यांना कोणतं प्रेशर आहे का आमिष आहे यांना माहिती, पण या चुकीच्या कारवाई विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आणि इलेक्शन होत राहील, जात राहील. इलेक्शन 2 दिवसाचं आहे, पण पोराचं भविष्य कायमचं आहे. कारण पोरांना शिकवणारेच जरा शिक्षक अशा प्रकारे खोटं बोलत असेल तर त्या विद्यार्थ्याने भविष्यात त्याचं काय त्याच्यावर संस्कार होणार आहे. तर मी आयोगाला याच्यावर कारवाई करायला लावणार. सर्वात शेवटी मतदारांना आपण काय मी मतदाराला आव्हान करतो की ह्या माध्यमाच्या याच्यातून जी सत्यता आहे ती परत एकदा तुमच्या समोर आली. आम्ही प्रामाणिकपणे लढतोय. जे निवडणुकीचा उत्सव असतो, आम्ही उत्सव म्हणूनच त्याला साजरा करतो. जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेत आपल्याला निवडणूक व निवडण्याचा, मतदान करण्याचा अधिकार दिला आहे, त्याला आम्ही काटेकोरप्रमाणे संविधानात राहून ती प्रक्रिया पार पडतोय. पण समोरचे उमेदवार त्यांच्या लोक म्हणतात पायाखालची वाळू सरकली अशी म्हण आहे, पण मी म्हणतो त्यांच्या पायाखालची जमीन 10 फूट खाली गेली. त्याच्यामुळे त्यांना हे प्रकार करावा लागताय. मी जनतेला आवाहन करतो यांची जागा दाखवायची. त्यासाठी तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला कब्बशी आणि नारळ यांनी शनिवार मतदान करून यांची जागा दाखवा. खोटेपणा एकदा दोनदा चालतो, कायम चालत नाही. आम्ही प्रामाणिकपणे जनतेसमोर राहतो. आज पण आहे, उद्या पण आहे, काल पण आहे, भविष्यात पण प्रामाणिकपणेच काम करू असं आवाहन करतो. थांबतो. आपलं नाव सांगा.